नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 15 जूनचे हवामानाचा अंदाज हा बघणार आहोत. कोणत्या भागामध्ये पाऊस आणि कोणत्या भागात कोरडं वातावरण आणि कोणत्या भागामध्ये ढगाळ वातावरण हे आपण बघणार आहोत. मित्रांनो, 15 जून उजेडलेला आहे, पण पावसाचा काही एक इशारा आपल्याला बघायला मिळत नाहीये. कोणत्याच भागामध्ये पाऊस हा पडत नाहीये. तर यंदा सुद्धा पाऊस हा लेटच होतो की काय अशी शंका आता प्रत्येकाच्या मनात निर्माण झालेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 15 जूनचे दुपारी 3-4 वाजेनंतरचे हवामानाचे अंदाज बघणार आहोत. कोणत्या भागात पाऊस कसा आणि कुठे कुठे पडणार आहे तेही आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. तर मित्रांनो, आपण बघतोय नाशिक जिल्ह्यात. तर मित्रांनो, नाशिक जिल्ह्यात आपण जर हवामानाचा अंदाज जर बघितला, हवामानाचा अंदाज जर बघितला नाशिक जिल्हा, तर नाशिक जिल्ह्यामध्ये पूर्णतः वातावरण कोरडं आहे. जिल्ह्यामध्ये पूर्णतः वातावरण कोरडं आहे. पेठमध्ये वातावरण कोरडं आहे. पेठमध्ये वातावरण कोरडं आहे. घोटी, दिंडोरी या ठिकाणी सिन्नरमध्ये ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळतं. सिन्नरमध्ये ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळतं. सुद्धा ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळतं. सुद्धा ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळतं. निफाडमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण बघायला मिळतं. मध्ये सुद्धा ढगाळ वातावरण बघायला काही भाग बघणार आहोत. तर आपण निफाडमध्ये काही भाग बघणार आहोत. कोठुरे, निफाडमध्ये जर बघितलं तर कोठुरे, भेंडाळी, सायखेडे, त्याचबरोबर भोरगाव, त्याचबरोबर सिन्नर, भोरगाव, पिंपरी, दुबेर, मुसळगाव या ठिकाणी जे आहे, तर या ठिकाणी जे आहे कोरडं वातावरण ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळतं. कोरडं वातावरण ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळतं. वावी, नांदूर, शिंगोटे, त्याचबरोबर वावी, त्याचबरोबर शहाजहानपूर, छत्रपती संभाजीनगरचा भागाला, तर हा छत्रपती संभाजीनगरचा भागाला निमगाव झालंय. पुन्हा आपण बघू शकतो की नैताळी या ठिकाणी आपण बघू शकतो की नैताळी ढगाळ वातावरण पाऊस पडू शकतो. देवगाव ढगाळ वातावरण आहे. देवगाव मध्ये ढगाळ वातावरण आहे. परसूल, लासलगाव, हिरापूर, परसूल, चांदवड, देवळा, लोहारे, देवळा, लोहारे, त्याचबरोबर सटाणा हा लोहारेचा भाग. तर या ठिकाणी सटाणा ढगाळ आपल्याला बघायला मिळतं. या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण बघायला मिळतं. त्याचबरोबर धोडंबे, खेरवाडी, बरोबर कळवण, साकोरे, त्याचबरोबर कळवण आला आपला, कळवण सुद्धा हा भाग याचा आला आपला खानदेश मधला. तर इकडे बघू शकतो आपण खानदेश मधला. तर इकडे बघू शकतो आपण वणी, जोपूर, ठीक आहे, दिंडोरी, मोहोळी, दिंडोरी, त्याचबरोबर पिंपळगाव, बसवंत, त्याचबरोबर पिंपळगाव, बसवंत, लाखलगाव, अजून चिंचोली, लाखलगाव, लावीत, चिंचोली, दहेगाव, लावीत, गंगापूर, दुगाव, त्याचबरोबर तर हा जो नाशिकचा जो भाग आहे आणि नाशिकचा जो भाग आहे, या ठिकाणी आपल्याला जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला जर आपण बघितलं तर पूर्णपणे वातावरण निफाड आहे आणि निफाडमध्ये वातावरण हे निफाडमध्ये वातावरण आपण जर अजून जर आपण जर भाग जर बघितला तर आपण अजून जर भाग जर बघितला तर पुण्याच्या भागामध्ये तुम्ही अगोदर बघू शकता. तर पुण्याच्या भागामध्ये तुम्ही अगोदर बघू शकता लौसा, मुरुड, जंजिराम, लौसा, महाड, इकडे जर बघितलं तर नीरा, दौंड, इकडे जर बघितलं तर नीरा, चाकण, दौंड, शिरूर, भोर, चाकण. तर हा जो ठिकाण आहे हा पूर्णतः, तर हा जो ठिकाण आहे हा पूर्णतः ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळते. तर काही ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळते. भाग आहे तो आपण बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता हे बघा आपण बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता हे बघा वाघोड, तुळापूर, इंदुरी, पिंपरी चिंचवड, त्याचबरोबर चाकण, खेड, त्याचबरोबर चाकण. तर या ठिकाणचे हे जे गाव आहेत तर हे आपण बघितले. हे जे गाव आहेत तर हे आपण वातावरण हे पूर्णतः आपल्याला कोरडं बघायला मिळते. आता बघणार आपल्याला कोरडं बघायला मिळते. आता बघणार जर बघायला गेलं तर अहिल्यानगरमध्ये जर बघायला गेलं तर मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता कमी आहे. कारण की फक्त ढगाळ वातावरण आपल्याला कमी आहे. कारण की फक्त ढगाळ वातावरण आपल्याला बघायला सगळे भाग आपण बघणार आहोत. अहिल्यानगरमधील सगळे भाग आपण बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता सास, देवगाव, धनगरवाडी, देवगाव, धनगरवाडी, सेंदी, त्याचबरोबर देहरे, उंबरे, राहुरी, त्याचबरोबर उंबरे, राहुरी, बिके, सोनई, केंडल, बिके. इकडे जर सोनईचा भाग जर बघितला तर इकडे जर राहुरी भाग जर बघितला तर
आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळते. फक्त आपल्याला ढगाळ वातावरण बघायला बघू शकता. बांबोळी बांबोळी खाली बघू शकता. बांबोळी या ठिकाणी पाऊस अजिबात नाही. त्याचबरोबर देवळाली प्रवरा अजिबात नाही. त्याचबरोबर देवळाली प्रवरा भान रामपूर टाकळी भान त्याचबरोबर खैरी खानपूर त्याचबरोबर शिर्डी खानपूर शिर्डीचा सुद्धा जर भाग बघितला आपण तर शिर्डीचा सुद्धा जर भाग ढगाळ वातावरणाचा आपल्याला दाखवलं जातं. केलबड वातावरणाचा आपल्याला दाखवलं जाते. केलबड लोणी अश्वीचा भाग तळेगाव दिघे जवळचा भाग वावी तळेगाव दिघे जवळके वावी हा जो भाग आहे ना तर ह्या भागामध्ये आपल्याला जो भाग आहे ना तर ह्या भागामध्ये आपल्याला नाशिक जिल्ह्यातील येवला बघायला मिळते. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील येवला मनमाड पाटोदा त्याचबरोबर या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण बघायला मिळते. या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण बघायला मिळते. अहिल्यानगरचा अजून काही भाग जर अहिल्यानगरचा ठरला भाग जर तुम्ही बघायचा जर ठरला तर तुम्ही बघू शकताय की शिर्डी. आता हा जो शिर्डीचा जो भाग आहे त्याच्यामध्ये हा जो शिर्डीचा भाग आहे तर भोजडे बघू शकता. कोपरगाव खैरी भोजडे खैरी मगाशी बघितली. खैरी येवला तर इकडे वरती आहे. शिर्डीच्या आसपास येवला आपण काही गावं बघूया. तर शिर्डीच्या आसपास आपण काही गावं जर बघितलं तर तुम्ही बघू शकता. पोहेगाव जर बघितलं तर तुम्ही बघू शकता. राहता पोहेगाव एकरुखे मोरेवाडी राहता जळगाव एकरुखे चांगदेव मोरेवाडी जळगाव बरोबर लाखगंगा जाफराबाद त्याचबरोबर लाखगंगा जाफराबाद ढगाळ वातावरण बघायला मिळते. राजुरी लोणी ढगाळ वातावरण बघायला मिळते. त्याचबरोबर देवळाली आपण मगाशीच बघितलं. त्याचबरोबर देवळाली आपण मगाशीच बघितलं. तर या ठिकाणी वातावरण हे पूर्णतः आपल्याला 6 वातावरण हे पूर्णतः बघायला मिळते. 6 वाजेपर्यंत आता बघायला मिळते. अहिल्यानगरचा भाग आता आपण बघितलाय. अहिल्यानगरचा भाग तर आता इतर ठिकाणी आपण बघू शकतो. तर आता इतर ठिकाणी आपण बघू शकतो. तर तुम्ही बीड कांजी बार्शी सोलापूर धाराशिव पंढरपूर त्याचबरोबर सांगोले पंढरपूर इकडे त्याचबरोबर सांगोले कोल्हापूर इकडे सांगली कोल्हापूर तर या ठिकाणी हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस तर या ठिकाणी हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा निपाणीमध्ये पडू. त्याचबरोबर सांगली कोल्हापूर निपाणीमध्ये कणकवली त्याचबरोबर जर बघितलं तर कणकवली सावंतवाडी पणजी हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दाखवलं जातं. पण पणजी झालं सावंतवाडी झालं दाखवलं जातं. या ठिकाणी झालं सावंतवाडी झालं. या ठिकाणी त्याचबरोबर वातावरण अजून जर त्याचबरोबर आपला भाग जर बघायचा जर ठरला याचा आपला भाग जर बघायचा जर ठरला आता पंढरपूरमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर पंढरपूरमध्ये वातावरण बघितलं तर पंढरपूरमध्ये सुद्धा पूर्ण वातावरण बघणार आहोत छत्रपती संभाजीनगर. आपण बघणार आहोत छत्रपती संभाजीनगरचा भाग. छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये जर आपण जर बघितलं तर महत्त्वाच्या शहरांमध्ये जर आपण जर बघितलं तर तुम्ही बघू शकता हे बघा. त्याचबरोबर गंगापूर भगूर त्याचबरोबर भगूर कसार पाथर्डी त्याचबरोबर पैठण त्याचबरोबर पैठण अंबड आणि जालना हा आला याचा भाग आला. अंबड आणि जालना हा आला याचा भाग आला. त्याचबरोबर पिसूर चाळीसगाव हा जो भाग आहे ना छत्रपती संभाजीनगरचा हा जो भाग आहे या ठिकाणी आपण बघितलाय तर या ठिकाणी आपण बघितलाय तर पाऊस हा भरपूर अशा कोरडा आपल्याला बघायला पूर्णतः कोरडा आपल्याला बघायला आपण बघितलाय. तर हे मित्रांनो आपण संभाजीनगरचा भाग हे छत्रपती संभाजीनगरचा भाग बीड परभणी बीड बघू शकता. लातूर बीड उदगीर परभणी या ठिकाणी पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. उदगीर त्याचबरोबर पूर्णपणे कोरडं वातावरण आहे सुद्धा ढगाळ वातावरण बघायला मिळते. नांदेडमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण बघायला या ठिकाणी अकोला अमरावती या ठिकाणी वातावरण बघायला मिळते. या ठिकाणी कोरडं वातावरण बघायला मिळते. त्याचबरोबर नागपूर भंडारा ठीक आहे. तर तुम्ही जर अजून बघितलं तर तुम्ही जर अजून बघितलं तर इथे जर बघायचं जर ठरलं तर गोंदिया वाराणसी जर बघायचं जर ठरलं तर गोंदिया वाराणसी तर या ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला आपल्याला या ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला आपल्याला त्याचबरोबर हिंगणघाट मध्ये तुमचं ढगाळ वातावरण हे बघायला मिळतंय. नागपूरमध्ये वातावरण बघायला मिळतंय. नागपूरमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण बघायला अशा प्रकारे आपण तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जो आपल्या महाराष्ट्राचा जो भाग आहे तर या ठिकाणी महाराष्ट्राचा जो हवामान आहे तर या ठिकाणी आपण आणि हवामानाचा अंदाजही बघितलाय. उजेडलेला 15 उजेडलेला जून उजेडणारा पाऊस आपल्याला बघायला मिळालेला नाहीये. कुठेही पाऊस आपल्याला बघायला मिळालेला नाहीये आणि आपल्याला 15 जूनला सुद्धा हा बघायला मिळत नाही. तर आता पाऊस हा बघायला मिळणार आणि तर आता पाऊस तरी पडणार आणि पाऊस आता
ही लेट शंका होतो की काय शेतकऱ्यांना आता नक्कीच पडते आणि ही ही शंका काळजी शेतकऱ्यांची आपण नक्कीच पडते समजू आणि शकतो ही कारण काळजी की शेतकऱ्यांची जितका आपण पाऊस लेट होणार समजू तितक्या शकतो कारण पेरण्या की जितका लेट पाऊस होणार लेट होणार आहे तितक्या तर पेरण्या मित्रांनो लेट तुम्ही कोणत्या होणार भागातून आहे हे व्हिडिओ तर मित्रांनो बघताय तुम्ही कोणत्या मला भागातून माझे कमेंटमध्ये हे नक्की व्हिडिओ सांगा बघताय आणि जर मला चॅनलवरती कमेंटमध्ये नवीन नक्की असाल सांगा तर नक्कीच आणि रोजच्या जर हवामानाचे चॅनलवरती अपडेट नवीन जाणून असाल तर घेण्यासाठी नक्कीच रोजच्या चॅनलला हवामानाचे सबस्क्राईब अपडेट करा. जाणून घेण्यासाठी धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब